आत्मसन्मानासाठी तृतीयपंथीयांचा संघर्ष सुरू आहे. मग तो दोन पातळ्यांवरती. एका बाजूला आपल्याला सन्मान मिळावा, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जावा, यासाठी आंदोलनं होताना आपण पाहतो. लोक रस्त्यावरती उतरतात. आणि दुसऱ्या बाजूला मात्र काही लोक हे रोजगाराच्या माध्यमातून स्वतः कुठेतरी नोकरी किंवा कामधंदा व्यवसाय करण्याच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती उभं राहतात आणि आत्मसन्मान मिळवतात. असाच एक ग्रुप माझ्यासोबत आहे. पुणे महापालिकेमध्ये काम करणारे हे सुरक्षा रक्षक. अनुभव जाणून घेऊयात. नुकतेच आत्ता जॉईन झालेत. कैसे लगता है वर्दी जब हम पहनते हैं? इससे पहले का जीना कैसा था और अब कैसे लगता है, जरा बताइए. सबसे पहले आपका नाम बताइए. मेरा नाम सेजल टांके सर. इधर पहले का नाम है आधार कार्ड में सुभाष बल्लोली. ओके. हाँ सर. इधर पहला हमने मांगने के लिए जाने की हाँ. और हमको बहुत बेइज्जती जाने की, कोई इंसल्ट करने की, कोई ये करने मज़ा उड़ाने की. लेकिन तब से हमने इधर काम पे आया, सब हमको रिस्पेक्ट दे रहा है, सब अच्छे हैं इधर, मतलब रिस्पेक्ट मिलता है. और हमको एक सुविधा मिला काम करने का. पहले कोई काम नहीं देने की, हमको काम करते बोले तभी. और ते सर ने हमको सब अच्छा काम किया. याने म्हणजे आधी असं बोललं जात होतं की तुम्ही काही काम करत नाही आणि फक्त तुम्ही नुसतेच मागता. पण आता तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहिले आहात आणि काम करतात. मला सांगा की आधीचं जगणं आणि आत्ताचं जगणं, आता तुम्ही ज्यावेळेस इथे काम करतात, कसा अनुभव आहे? आणि नाव सांगा सुरुवातीला. माझं नाव वैशाली धनंजय मराठे. खूप छान वाटतं आत्ताच्या कामात आणि पहिलेच्या कामात खूप फरक होता. आत्ता छान वाटतं. छान वाटतंय. मला सांगा इथे काय स्वरूपाचं काम करता तुम्ही पालिकेमध्ये? मी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो सर. इथे आता म्हणजे तुम्ही इतरत्र ज्यावेळेस फिरत होता त्यावेळी बघण्याचा दृष्टिकोन आणि इथे काम करत असताना लोक ज्यावेळेस येतात जातात त्यावेळी तुमच्याकडे बघत असतील, त्यावेळी तुम्हाला जाणवतो का फरक? लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललाय ते? आत्ता खूप नजरेने, चांगल्या नजरेने बघतात सर. हां, पहिले लोक चांगल्या नजरेने बघत नव्हते, आता खूप चांगल्या नजरेने बघतात. कारण नेहमी लोक असं म्हणतात की तुम्हाला काम करायला काय होतं आणि मात्र काम कोणी देत नाही. आता तुम्हाला काम मिळालंय. मला सांग, तुझं नाव काय? माझं नाव किरण सपकाळे. अगोदरचं नाव माझं कीर्ती टाकडकर आहे. गुरूंचं नाव लावलं आहे. पण आता किरण सपकाळे तेच नावचं रिअल नाव हे करते. आणि आता म्हणजे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन असा बदललेला आहे ना, तर म्हणजे ते गर्वाने बघतात आमच्याकडे. त्यांना अभिनंदन म्हणजे खूप छान वाटतं. ते पहिले बोलून दाखवायचे ना आम्हाला, तुम्हाला काम नाही, काम का नाही करत, का मागायला येतात, तुम्हाला लाज नाही वाटत का असं फुकटचं मागून खायचं. पण आता सरकारने पण आम्हाला संधी दिली कमवून खाण्यासाठी. स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो आम्ही. हे सरकारने आम्हाला एवढं मोठं दिलं आहे, म्हणजे आता करू शकता तुम्ही पण. त्यांचं पण म्हणणं आहे म्हणून आम्ही पण, त्यांनी आम्हाला सहकार्याने आम्हाला जॉब दिलं तर तसं आम्ही पण पार पाडून दाखवू. आणि त्यांचं म्हणजे कधीच त्यांचा असा खालीपणा नाही दाखवणार आम्ही, PMC वाल्यांचं, सरांचं, सगळ्यांचं. आपण बघतो नेहमी समाजाचा जो दृष्टिकोन असतो आपल्याकडे बघण्याचा, एक तुच्छतेच्या नजरेने आपल्याकडे बघितलं जातं. एक म्हणजे अगदी कुणाला शिवी दिल्यासारखं. म्हणजे आत्ता देखील एक प्रकरण असते की कोणी कुणाला तरी हिजडा म्हटलं. कसं वाटतं म्हणजे हे सगळं जे समाजाचा दृष्टिकोन ज्यावेळेस कुठेतरी आमचं मन दुखलं जातं. आणि समाजाचा दृष्टिकोन जर पाहिला गेला तर एक चांगल्या नजरेने पाहिलं जात नाही. आणि आज इथे आम्हाला पाहिल्यानंतर, वर्दीत पाहिल्यानंतर एक चांगला रिस्पेक्ट मिळतो आहे आम्हाला इथे. खरं तर एक स्वतंत्र जेंडर म्हणून तुम्हाला मान्यता मिळाली. तृतीयपंथी म्हणून एक स्वतंत्र रकाना एक कॉलम आपल्यासाठी आहे, किंवा तशा पद्धतीनं आपल्याला वागवलं देखील जाणं अपेक्षित आहे. मात्र ते वागवलं जात नाही. केवळ कागदावरती हे सगळं आहे असं वाटतं का? प्रत्यक्षात मात्र वेगळेच अनुभव येतात की प्रत्यक्षात अनुभव येतात की आता कागदी आहे आणि कायद्याने आम्ही बांधलं गेलेलो आहोत. बरोबर आहे. मी जे आत्ता म्हणजे कदाचित तू जास्त बोलू शकशील की प्रत्यक्षातले अनुभव खूप वेगळे असतात. कागदा तर सांगतो की तुमच्यासाठी स्वतंत्र, तुम्हाला तृतीयपंथी किंवा स्वतंत्र जेंडर, अगदी मतदार यादीमध्ये तुमचं वेगळं नाव, शाळेमध्ये तुमच्यासाठी स्वतंत्र कॉलम, आणि प्रत्यक्षात मात्र लोकांकडनं तुम्हाला तशी वागणूक मिळत नाही. तुमचा अवमान केला जातो, अपमान केला जातो. असा अनुभव येतो? आता तर नाही वाटत, कारण आता असं वाटतं की आता समाज पण खूप बदल होईल. आमच्याकडे बघून म्हणजे समाजाचे लोक पण त्यांचे विचार पण बदलतील. आता ते म्हणतील नाही बाबा हे काहीतरी करून दाखवतील. आणि आता त्यांच्या विचारात पण म्हणजे अगोदरचे समाजाच्या डोक्यात जे बदल होते ना, ते जे वाटायचं लोकांना की नाही बाबा हे करू नाही शकत, हे असे देत, हे श्राप देते, ते असं करतात तसं करतात. पण आता समाजाच्या पण डोक्यात बदल होईल की नाही बाबा हे करून खाऊ शकतो. दुसरं कुणाला जरी शिवी द्यायची म्हटलं तर लोक अगदी म्हणतात की हा आला हिजडा. त्यावेळी खूप वाईट वाटत असेल ना? काय
वाईट वाटायचं सर, पण आता आम्हाला पण असं वाटतं की काहीतरी करून दाखवावं, समाजाचे जे वाईट विचार आहेत ना आमच्याबद्दल ते बदलून दाखवावं असं आमच्या पण मनात इच्छा आहेत. पण आम्हाला साथ देणारं कोण नव्हतं, कारण लहानपणीच घरच्यांनी आम्हाला वाढीत टाकलेलं असतं आमच्या लोकांना. आणि त्यानंतर असं जर का सरकारने सहकार्य केलं, PMC वाले सरांनी, हे सगळे विटकर सर येते, पण कोणी ना कोणी साथ देणारं मिळतं. जसे है मैडम तुम्हाला साथ देना है, आपको बहुत बहुत बधाई और आपका अभिनंदन कि आपने इन लोगों को मेन स्ट्रीम में लाने का प्रयास किया है. क्या बताएंगे इसके पीछे की सोच क्या है? सबसे पहले आपका परिचय. नमस्कार, मेरा नाम अपर्णा चक्रवर्ती है और मेरा फाउंडेशन का नाम है अंतनाथ सोशल फाउंडेशन. सबसे बड़ी बात है कि मेन स्ट्रीम में आना एक काबिल तारीफ़ है ये, क्योंकि ये सोच ही अलग है क्योंकि तभी ये हमारी जो बहनें हैं यहाँ पर तक पहुँच पाई है. और सिर्फ अकेले का योगदान नहीं होता. जब हम एक बोलेंगे तो हम कभी अकेले हम आगे नहीं बढ़ सकते. जब मुट्ठी बंद होती है तभी हम आगे बढ़ सकते हैं. तो इसके पीछे भी बहुत सारे फाउंडेशंस का भी योगदान है. हमारे कमिश्नर सर विक्रम सर हैं, डिप्टी कमिश्नर्स जी हैं, विटकर सर हैं, यहाँ के सिक्योरिटी इंचार्ज में प्रधान पद में हैं. तो इन सब ने और हम लोग ने, हमारी कम्युनिटी ने और हमारी जो जितनी बहनों को हमने जो ये हौसला दिया काम करने का और ये बताया कि आप भी कुछ कम नहीं हैं, हर स्ट्रीम में भी आप आगे जा सकती हैं. और महानगर पालिका का इतना अच्छा योगदान और हमारे साथ सहयोग था कि सबने मिलके उन्होंने इनको आगे बढ़ाने की कोशिश की. आज हम देख रहे हैं यहाँ पे तो कुछ 4-6 लोग या 4-6 हमारे साथी यहाँ पे काम कर रहे हैं. आगे क्या सोच रहे हो कि यही, जैसे कि पूरे महाराष्ट्र में आप ये सब एक्टिविटीज़ लेकर जाना चाहते हो? जी हाँ, सिर्फ पुणे महानगर पालिका की बात ही नहीं है. PCMC में काम हुआ है, आपने देखा है. पूरे ऑल ओवर इंडिया लेवल में हम लोग इस कार्य को आगे बढ़ा रहे हैं गवर्नमेंट के हिसाब से हम लोग कोलैबोरेशन करके. और हम चाहते हैं कि हमारी जो महिलाएं हैं, हमारी जो तृतीय पंथी बहनें हैं, वो मेन स्ट्रीम में आएँ. और एक होता है ना कि एक अपना ऐसा छवि छोड़ें समाज के ऊपर कि वो देखने लायक, वो प्रतिबिंबित हो जाए. समाज खुद होकर अपनी सोच नहीं बदलता, तो ये इनके काम के आधार पर, काम के बलबूते पर लोगों की है. समाज भी बदल रहा है सर. मैं ऐसा नहीं कहूँगी कि समाज नहीं बदल रहा है. समाज बदल रहा है, तभी हमको यहाँ पर जगह मिली है. आज हमारे साथ मेरी बहनें खड़ी हैं यहाँ पर, इसी वजह से खड़ी हैं. आप कमिश्नर साहब का सोच देख लीजिए, हमारे डिप्टी कमिश्नर साहब के सोच को देख लीजिए, हमारे सुरक्षा अधिकारी विटकर सर के सोच को देख लीजिए. बहुत बड़ी बात है सर, मेन स्ट्रीम में आना और गवर्नमेंट के प्रोफाइल में आना, थर्ड जेंडर को, ये मामूली बात तो हो ही नहीं सकती है सर. बहुत अच्छा काम कर रहे हैं और आप सबको फिर से एक बार बधाई. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. असंच काम करत रहा आणि हे पुढे जात रहा. और दीपक भाऊ मानकर जी हमारे माजी महापौर हैं, जिन्होंने इनके यूनिफॉर्म को भी स्पॉन्सर किया हुआ है. उनको भी मैं धन्यवाद दूंगी, क्योंकि उनका भी एक छोटा सा सहयोग था, जिसकी वजह से हर एक क्षेत्र में, इस क्षेत्र में जिन्होंने भी मदद की है, उन सभी को धन्यवाद जाता है सर. वेगवेगळ्या क्षेत्रातनं यांना अशा पद्धतीनं मदत असू द्यात किंवा पाठबळ लाभतंय. फक्त आवश्यकता आहे ती एका विशिष्ट घटकाची, जो अजूनही जुन्या किंवा बुरसटलेल्या मानसिकतेमध्ये अडकून आहे. त्यांनी आपली सोच किंवा आपला विचार बदलण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. विकासाचा ध्यास म्हणजे